अगदी सकाळपासूनच जर आपण पाहिलं संदीप तर अकोल्यात दुसरीकडे नाशिकमध्ये आणि आता इथे सुद्धा हा राडा झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जळगावात अपक्ष उमेदवार भारती सोनावणे या विजयी झाल्यात। भारती सोनावणेंकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव करण्यात आलाय। जळगावात अपक्ष उमेदवार भारती सोनावणे विजयी झालेले आहेत। यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी, जळगाव मधली बातमी आहे। अपक्ष उमेदवार भारती सोनावणे या विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संभाजीनगराचा एकदा आपण संभाजीनगराच्या आघाडीवर लक्ष देऊयात। भाजप 23 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना 16 जागांवर इथं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र राष्ट्रवादीला अद्याप इथं खातं उघडता आलेलं नाहीये। मात्र संभाजीनगर हेच आहे जिथं पहिल्या दिवसापासून गोंधळ आणि जागा वाटपाच्या 10 बैठका झालेल्या होत्या, तिथंच भाजप आघाडीवर पाहायला मिळतंय। अगदी संभाजीनगर हे ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ही निवडणूक झालेली होती आणि त्या ठिकाणी आता भाजप मोठा भाऊ ठरताना दिसतोय। मोठा भाऊ कोण, यावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधली युती फिसकटली होती। यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। नाशिकमध्ये प्रभाग 7 मध्ये भाजपचा शिवसेनेला धक्का। भाजपचे 3 उमेदवार, शिवसेनेचा 1 उमेदवार इथं विजयी झालाय। जवळपास नाशिकचे सुद्धा निकाल स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे। नाशिकचं हे चित्र आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। प्रभाग 7 मध्ये भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का। 3 उमेदवार भाजपचे आणि शिवसेनेचा 1 उमेदवार इथं विजयी झालेला आहे। शिवसेनेचे अजय बोरस्ते यांनी मोठा विजय संपादित केलेला आहे। आपण बघतोय की या सगळ्या महानगरपालिकांमध्ये नाशिकमध्ये वॉर्ड 7 मध्ये मात्र भाजपला शिंदेंनी धक्का दिलेला आहे। भाजपचे 3 तर शिवसेनेचा 1 उमेदवार विजय झालेला आहे। शिंदेच्या अजय बोरस्तेंचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वॉर्ड क्रमांक 7 नाशिक मधले हे निकाल समोर येत आहे। आणखी एक मोठी बातमी आपल्या समोर येते, ती म्हणजे नाशिक महानगरपालिकेतून शिंदेच्या अजय बोरस्तेंचा इथं विजय झालेला आहे। एबी फॉरवर्ड वाटपाच्या नाशिकमध्ये सुद्धा मोठा राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। अगदी पक्षश्रेष्ठींपर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं होतं आणि आता भाजपचे 3, शिवसेनेचा 1 उमेदवार इथं विजयी झालेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। या 29 महानगरांमध्ये कुणाची सत्ता याची प्रत्येक अपडेटेड आकडेवारी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। वरच्या बाजूला फक्त मुंबई महानगरपालिका अतितटीचा सामना। महायुती 117 जागांवर, ठाकरे बंधू 69 जागांवर, काँग्रेस आणि वंचित 12 पेक्षा अधिक जागांवर आणि इतर पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहे। तर दुसऱ्या बाजूला आघाडी पिछाडी विजयी पराभूत उमेदवारांचं सध्या तुम्हाला चित्र पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं प्रत्येक महानगरपालिकेची अपडेटेड आकडेवारी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। मुंबई महापालिकेत भाजपला फायदा झालाय। 2017च्या तुलनेत भाजपला 10 जागांचा फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई शिवसेनेला हा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं तर 2017 मध्ये या निवडणुकीत 257 नगरसेवक निवडून आले होते। त्यापैकी जवळपास 150 ते 155 नगरसेवक हे मराठी भाषिक होते आणि अमराठी भाषिकांमध्ये जवळपास 72 ते 76 नगरसेवक उत्तर भारतीय, गुजराती आणि मुस्लिम होते। ठाकरे बंधूंचा शिंदेगडाचा भर मराठी माणसावर जास्त राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तरी सुद्धा आपण मुंबई महानगरपालिकेचं हे चित्र पाहतोय। 10 जागांवर भाजपला फायदा झाल्याचंही आपण पाहतो आहोत। यानंतर बातमी पुण्यातल्या, पुण्यामध्ये वॉर्ड क्रमांक 25 मध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे उमेदवारांमध्येच काही काळ तणाव निर्माण झालाय। पुण्यात वॉर्ड 25 मधली ही दृश्य बघतोय। पोलीस आणि भोकरे दुर्पाली ठोंबरे यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। पुण्यात वॉर्ड 25 मध्ये हा गोंधळ झालेला आहे। गणेश भोकरे, रुपाली ठोंबरे प्रचंड आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे दृश्य आपण बघतोय वॉर्ड 25 मध्ये झालेल्या गोंधळाची एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तास। त्यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी, मुंबईमध्ये यशोधर फणसे विजय झालेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी, वॉर्ड क्रमांक 59 मधून यशोधर फणसे यांचा विजय झालेला आहे। यशोधर फणसे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे ठाकरे बंधू 69 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। निकाल याला सुरू झालेले आहेत। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा 1 उमेदवार निवडून आलेला आहे। यशोधर फणसे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत। ते वॉर्ड क्रमांक 59 मधून निवडून आल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीची आघाडी हळूहळू वाढत चाललेली, आता 115 वरून 117 वर पोहोचले। मात्र ठाकरे बंधू 69 वरून पुढे जाताना पाहायला मिळत नाहीये। यशोधर फणसे जे
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते विजय एक नजर झाले. आपण विजय उमेदवारांवर जरा टाकूया. ती म्हणजेच वॉर्ड 2 मध्ये तेजस्वी घोसाळकर विजयी झाले आहेत. वॉर्ड 19 मध्ये प्रकाश तावडे, वॉर्ड 20 मध्ये दीपक तावडे, वॉर्ड 32 मध्ये गीता भंडारी, 36 मध्ये सिद्धार्थ शर्मा, 50 मध्ये विक्रम राजपूत भाजपचे, 51 वॉर्डात वर्षा टेंबलवरकर. तर नाशिकमध्ये वॉर्ड 7 मध्ये भाजपला शिंदेंना धक्का बसलेला आहे. भाजपचे 3, शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झालाय. पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेकडे येऊयात. वॉर्ड 60 मध्ये मेघना काकडे, वॉर्ड 87 मध्ये कृष्णा पारकर, वॉर्ड 103 मध्ये हेतल गाला विजयी झालेत. वॉर्ड 107 मध्ये नील किरीट सोमय्या विजयी झालेत. 123 मध्ये सुनील मोरे सुद्धा विजयी झालेत. 124 मध्ये सकीना शेख विजयी झाल्यात. 135 मध्ये नवनाथ बन विजयी झालेत. 156 मध्ये अश्विनी माटेकर विजयी झालेत. 157 मध्ये आशा तावडे विजयी झाल्यात. 163 मध्ये शैला लांडे विजयी झाल्यात. 165 मध्ये अशरफ आझमी एक मोठी बातमी येते मुंबईमध्ये यामिनी जाधव यांचा विजय झालेला. आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय. यामिनी जाधव यांचा विजय झालेला आहे मुंबईमधून. आपल्याला भायखळ्यातला हा आपण बघतोय शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा विजय झालेला आहे. एक मोठी बातमी आपण बघतोय. आणि या ठिकाणी ठाकरेंचा गड मानल्या जाणाऱ्या मतदारसंघामध्ये ठाकरेंना धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. तर ठाण्यात प्रभाग 6 मधून शिवसेनेचे उमेदवार विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. वनिता घोगरे, सरिता ठाकूर, प्रशांत जाधव विजयी झालेत. प्रभाग 6 मधून शिवसेनेनं बाजी मारले. 4ही उमेदवार विजयी झालेत. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. ठाण्यात प्रभाग 6 मधून शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत. वनिता घोगरे, सरिता ठाकूर, प्रशांत जाधव विजयी झालेले आहेत. तर प्रभाग 6चे चित्र आहे. ठाणे शिंदेचा बालेकिल्ला, इथं शिवसेनेचे उमेदवार विजयी होतात. इथलं राजकारण जर आपण पाहिलं तर फक्त एकनाथ शिंदेच्या भोवतीच फिरत असल्याचं साहेब म्हणतील ते, साहेब म्हणतील तसं आपण जर पाहिलं तर तिथल्या लोकांचा हा कौल शिवसेना शिंदे पक्षालाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपनं सुद्धा इथं कंबर कसलेली होती. भाजपनं सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला होता. आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे मुंबईत वॉर्ड 104 भाजपचे प्रकाश गंगाधरे विजयी झालेले आहेत. आपण बघतोय पुढची अपडेट. 104 वॉर्ड मधून भाजपचे प्रकाश गंगाधरे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढची एक महत्वाची बातमी. मुंबई प्रभाग 156 मधून अश्विनी माटेकर विजयी झालेले आहेत. शिवसेनेच्या अश्विनी माटेकर यांचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई प्रभाग 156 मधून अश्विनी माटेकर या ठिकाणी विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शिंदेची शिवसेना ही मुंबईमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. शिंदेनी आपला बालेकिल्ला ठाण्याचा राखलाय, मात्र ठाकरेंना आपला बालेकिल्ला राखता आलेला नाही असं दिसतंय. संदीप, एकीकडे शिंदेची शिवसेना इथं चांगली कामगिरी करते, मात्र त्यांच्या 2 शिलेदारांचा मुंबईत पराभव झालेला. एक रवींद्र वायकरांची मुलगी दीप्ती वायकर आणि सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा मात्र इथं मुंबईत पराभव झालेला पाहायला मिळतोय. मुंबईत काँग्रेसच्या वर्षा नकाशे या विजयी झालेल्या आहेत. मुंबईत वर्षा नकाशे विजयी झाल्याचं कळतंय. ही सगळ्यात मोठी बातमी. वर्षा नकाशे वॉर्ड 184 मधून विजयी झालेल्या आहेत. मुंबईमध्ये काँग्रेसच्या वर्षा नकासे यांचा विजय झालेला आहे. मुंबईत वर्षा नकासे विजयी झालेले आहेत. काँग्रेस आणि वंचित ह्या 12 जागांवर आघाडीवर पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी वंचित बरोबर पहिल्यांदाच काँग्रेसनं मुंबई महापालिकेमध्ये युती केल्याचं, आघाडी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कोल्हापुरात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. आजच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी. काँग्रेस 13 तर भाजप 12 जागांवर आघाडीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकही जागा कोल्हापुरात मिळताना दिसत नाहीये. कोल्हापुरात काँग्रेससाठी एक आनंदाची बातमी आपण बघतोय. काँग्रेसला सर्वाधिक जागा आहेत. एका जागेचा फरक आहे, मात्र काँग्रेस 13 आणि भाजप 12 जागांवर आघाडीवर पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा कोल्हापुरात सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी खरं तर कोल्हापुरातली ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. कोल्हापुरात काँग्रेसनं अनेक विकास कामं केलेली आहेत आणि कोल्हापूर महानगरपालिकेवर दीर्घकाळ काँग्रेसचीच सत्ता राहिलेली आहे. त्यामुळे काँग्रेसची घौडदौड आपल्याला इथं पाहायला मिळते. मुंबईत काँग्रेसच्या वर्षा नकाशे या विजयी झाल्याचं कळतंय. मुंबईत वर्षा नकाशे या विजयी झालेत. पुन्हा एकदा स्क्रीनवर नजर. मुंबईच्या 227 जागांपैकी भाजप 93 जागांवर, शिवसेना 26 जागांवर, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 60 जागांवर आघाडीवर आहे. महायुती 117 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे बंधू 69 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीनं इथं बहुमताचा आकडा पार केल्याचंही पाहायला मिळत आहे. विजय सुद्धा निकाल स्पष्ट होत आहेत. प्रत्येक निकाल, प्रत्येक अपडेट Zee24 तासवर तुम्ही वेगवान निकाल पाहताय. तर अगदी मुंबईत विजयी झाल्याचं एक खरं तर ही चित्र आपण पाहूयात. मुंबईत त्यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी. मुंबईमध्ये योगिता गवळी, अखिल भारतीय सेनेच्या योगिता गवळींना मोठा धक्का बसलेला आहे. पराभूत झालेल्या आहेत योगिता गवळी.
दीप्ती वायकर या रवींद्र वायकर यांच्या कन्या आहेत, त्यांचाही पराभव झालेला पाहायला मिळतोय. यानंतर बघूया पुढचा कशा पद्धतीनं पराभूत उमेदवार झाले आहेत. दिग्गजांना पराभव बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. योगिता गवळी अखिल भारतीय सेनेच्या आणि दीप्ती वायकर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचा पराभव झालेला आहे. कोल्हापूर प्रभाग 2 मधून सेनेचे उमेदवार विजयी झालेत. शिवसेनेच्या 4ही उमेदवारांचा मोठा विजय झालेला आहे.